गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू द मिनी ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवातच खूप छान झाली आहे, कारण आज पिल्लूचा मूड खूप छान होता उठल्यानंतर. सो त्याच्या पप्पांनी त्याला एक्सरसाइज शिकवली, योगा शिकवला आणि तो करत पण होता अनुलोम विलोम. आणि डुगूचा एक्सरसाइज झाल्यानंतर आम्ही दोघे फ्रेश झालो, कारण आज जायचं आहे आम्हाला एक लग्न अटेंड करायला, जे की 2 तास अंतरावर आहे. त्यामुळे मी साडी वगैरे प्रेफर नाही केली, ड्रेसच वेअर केला, जेणेकरून मला कम्फर्टेबल होईल. आणि आम्ही ठरवलं होतं आज की पिंक कलर घालायचा तिघांनी पण. तर आम्ही डुगूला रेडी केलं आणि आम्ही झालो आहे पिंक फॅमिली. आणि डुगू आजकाल शिकला म्हणजे कानातले ओढायला, जे की खूप अवघड झालं आहे. आणि इथे डिस्कशन चालू आहे कोण कुठे बसणार, कोण गाडी चालवणार, कारण दोघेजण गाडी चालवणारे होते. तर आम्ही डिसाईड केलं जाताना एक जण चालवणार आणि येताना एक जण. आणि अवघ्या 5 मिनटात गाडीत बसल्यानंतर डुगू झोपला आहे आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही नदी रस्ते बघत छानपैकी 2 तासामध्ये पोहोचलो. तिथे गेल्याबरोबर आम्ही चहा कॉफी घेतली आणि गेलो लग्नस्थळी. तर तिथे आणखी तयारी झाली नव्हती, तर आम्ही थोडा रेस्ट केला आणि डुगूचा आराम चालला इथे बाबांच्या मांडीवरती. किती छान बसला आहे तो. आणि इथे खूप महत्त्वाचं काम झालं आहे, जे की स्वतःला चमकवण्याचं. 2 तास प्रवास करून डुगूच्या पप्पांचं जे मेकअप केलं होतं घरून, ते उडालेलं आहे. त्यामुळे ते परत एकदा स्वतःला चमकवत आहे. आणि इथे लग्न लागलं, ऑन टाईम लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो, कारण मला आणखी परत 2 तासाचा प्रवास करायचा होता. तर जेवण झाल्यानंतर आम्ही थोडे डान्स वगैरे बघितले आणि सगळ्यांना बाय केलं आणि लगेच निघालो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.